मुलगा, पप्पा. त्या शेजारच्या काकूंना कोरोना झालाय वाटत. पप्पा, असं का? पण तुला कस माहित रे? मुलगा, अहो पप्पा, काल रात्री त्यांच्या रूम मधून आवाज येत होता, करोना. पप्पांनी मुलाला चपलेने बेदम मारले. ज्याला समजला त्यांनीच हसा, बाकीच्यांनी पोगो बघा. पप्पू, अरे पिंट्या, आधी मी खूप अशक्त होतो. पिंट्या, मग तू काय केले? पप्पू, शेजारच्या बाईने खूप दूध पिण्याचा सल्ला दिला. पिंट्या, अरे वाह. मग पप्पू, आता शेजारची बाई अशक्त झाली. 3 चावट ब्रेक. एकदा भेळपुरीच्या गाडीवर जातात. पहिली बाई, भैया मला चाट. दुसरी बाई, भैया मला रगळा. तिसरी बाई जोरात हसते, भैया काय झालं ग? तिसरी बाई, अरे भैया, आधी मला चाट नंतर रगळा. एकदा चावट पिंकी आईला येऊन विचारते, पिंकी आई, हा बाबूराव काय असतो ग? आई, तू मोठी झाल्यावर चांगली मुलगी बनली ना, तर तुला पण वन बाबूराव भेटल. पिंकी, अगं आई, मी वाईट मुलगी बनली तर? आई, मग तुला भरपूर बाबूराव मिळतील. एकदा बंड्या दुपारी आंब्यांचा रस काढत असतो. अचानक त्याच्या सालीचा फोन आला. चावत बंड्या तिला फोनवर बोलतो, तुला 100 वर्ष आयुष्य आहे साली, जीजू का बर. कोट. बंड्या, अगं वेडे, आंबे हातात घेतले आणि तेवढ्यात तुझा फोन आला. आता दाबायला मज्जा येईल. बायको, मागून मुद्या, अजून सुधारला नाहीस तू. हॅपी मँगो सीझन. एकदा चावट बंड्याला इच्छाशक्ती प्राप्त होते. बंड्या जे बोलतो तसंच होत. बंड्या, माझा बाबूराव 10 इंच हो दे. लगेच बाबूराव 10 इंच होतो. बंड्या, बाजूचे आयटम पटू दे. लगेच आयटम पटते. एकदा बंड्याला त्याचा बाप खूप मारतो. बंड्या, माझा बाप मरू दे. थोड्या वेळाने बंड्या बघतो तर बाप चहा पीत असतो. बंड्या, पप्पा, आई कुठे गेली हो? बाप, अरे शेजारचे काका वारले, तिथे गेली. बंड्या बेशुद्ध. एकदा पिंकी घाईघाईत घरी आली. पिंकी आईला आवाज देते, पिंकी, अगं आई, आज बंड्याने माझा बॉल दाबला. आई, अगं कानात वाजवायची ना साल्याच्या. पिंकी हसायला लागते. पिंकी, अगं आई, तू नेहमी सांगते ना गा, दीजी सारख वागायचं म्हणून मी दुसरा बॉल पण दाबू दिला.